राजकीय वादावादीमध्ये अजून एक मोठं वाक्य समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत म्हटले, धनंजय मुंडे कोण? दादांचा भाऊ, पाठीत सुरा टाकणारा. आव्हाड यांच्या या वक्तव्याने राजकारणात एक नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांचा आरोप आहे की धनंजय मुंडे यांनी राजकीय स्वार्थासाठी इतरांसोबत विश्वासघात केला आहे. आव्हाड यांनी सूचित केले की राजकारणात व्यक्तिगत हित आणि विश्वासघाताची राजकीय खेळी सुरू आहे, जी माणुसकीला हरवते. एकदम बरोबर. मीच घर फोडलं, मी त्यांच्याकडे सगळं घेतलं आणि पळून गेलो. मीच केलं. मी केलं सांगतो ना. धनंजय मुंडेंनी कशाला सांगायला पाहिजे? ते सांगतो ना. आणि हा प्रश्न पवार साहेबांना विचारा की जितेंद्र आव्हाडांनी तुमचं सर्वात जास्त नुकसान केलं का, असं धनंजय मुंडे म्हणतात. मग तुम्हाला उत्तर मिळेल काय मिळायचं. धनंजय मुंडे कोण? हा अजित पवार भाऊ, स्वतःच्या काकाच्या पाठीमध्ये सुद्धा उपसणारा, स्वतःच्या बहिणीला छळणारा. आता गोडवे जात आहेत ना, काय केलेलं पूर्वी तर मला विचारा, मी सांगतो ना सगळ्यांना. फक्त मी एवढंच सांगतो की माझं तोंड खूप घाणेरड आहे, पण माझ्या असं जर हल्ले केले की शरद पवार आणि हे आणि ते, तर मी सगळं मी जो प्रश्न विचारला तो उद्या महाराष्ट्रात याला सगळ्यांनी विचारावा. डॉक्टर बियाणीचा मर्डर कोणी केला?